की यंदाच हे वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही। आणि म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात, जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आव्हानवजा विनंती करतो की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, इथंच तुमची खरी बाळासाहेबांच्यावर श्रद्धा आहे का? बाळासाहेबांच्यावर तुमचा विश्वास होता का? बाळासाहेबांच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का? आणि जर करत असाल तर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं पाहिजे। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगत असता ज्या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत, त्या एकनाथराव शिंदेना आव्हानवजा विनंती मी करतो, तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू। महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू। पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू, हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे। हे धाडस भास्कर जाऊ असतं तर नक्की दाखवलं असतं। हे दाखवलं पाहिजे धाडस। तुम्ही असं म्हणता की एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला पाहिजे? 100% एकनाथ शिंदेनी तुम्ही तो पाठिंबा घ्याल? तो घेणं न घेणं घ्यायला नाही, मी सांगतो की त्यांनी दिला पाहिजे। त्यांनी भाजपाला पाठिंबा देता कामा नये। बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही इथं आलो म्हणून सांगत असाल, तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान सन्मान गर्व अधिकार अहंकार मान अपमान हा बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे। आणि असं माझं जाहीर आव्हान मला विनंती आहे। बघा, ते एक असे कडवट शिवसैनिक आहेत। बाळासाहेबांच्या प्रेमापोटी त्यांना जी भावना होती ती त्यांनी बोलून दाखवली आहे। आता त्या भावनेचा आदर होतोय अनादर होतोय तर सगळेच बघतील। पण आम्हालाही वाटतं की इतकं अट्टहासाने जे काय केलात मग तिथे बाळासाहेबांचाच शिवसेनेचाच महापौर असावा। आता त्या आकड्यांच्या गणितात कुठल्या बाकड्यावर ते ठरवतील, आम्ही ना, आम्ही आमचं ठरलंय। पाठिंबा द्यायला हवा? हवा की नको तो भास्कररावांनी जो टाकलेला पेच आहे तो ते सोडवतील, मी नाही। परंतु ज्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली असं सातत्यानं म्हटलं जातं, त्यांचा सपोर्ट तुम्हाला नाही, मुळामध्ये नाही, मुळामध्ये हा पाहिजे की नाहीचा हा माझा प्रश्न किंवा पक्षाचा नाहीच। त्यांच्या भावना होत्या, त्यांनी अगदी उघडपणे मांडले। आणि इथे सपोर्टचा, ज्या सपोर्टवर तुम्ही 14 पासून ते 22 पर्यंत खिशात राजीनामे घेऊन बसून सगळं करून जर तिकडे गेले, जे सपोर्ट मिळवलंय तर तेच सांगताय राजकारणात काही होऊ शकतं।